नमस्कार मित्रांनो, हा आपला बघू शकताय 3 वर्ष कंप्लीट झाले या बागेला. हा केसर आंब्याचा हा 1 एकरचा बाग होता आपला. तर नंतर मी असा विचार केला की पुढे आणखीन आंबे लावले पाहिजेत. पण यावेळेस बघू शकता आता हे तूर आणि मूग लावलेलं आहे मध्ये. तर मी सांगत होतो की आपल्याला आणखी आंब्याचा बाग वाढवला आपण, कारण डिमांड हे वाढतच चाललेलं आहे. आणि यावेळेस मी थोडा वेगळा प्रयोग केलेला आहे, तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. आज पाऊस झाला रात्रीच, खूप पाणी आहे शेतामध्ये. हे बघू शकता, हे मी काय केलंय, 1 2 आणि 3 अशा खुणा करून मी जवळजवळ 3-4 अशा कोया, जे गावरान कोया असतात आपल्या गावरान आंब्याच्या, त्या कोया मी या ठिकाणी लावलेल्या आहेत. अशा खुणा केल्या काठीने आणि लावलेल्या आहेत. असं हे बघा तिथं. अशा प्रकारे मी आता याच झाडावरती, इथं पण आहे बघा, याच झाडावरती मी कलम बांधणार आहे. किती सुंदर उगवलेत बघू शकता. 4 कोया मी लावलेले आहेत. समजा आपले 1-2 उगवले जरी नाही तरी काहीतरी एखादी तरी कोय उगवणारच आहे, ज्याच्यावर आपण कलम बांधू शकतो पुढच्या वर्षी. हे बघू शकता, ही छोटी उगवत आहे. असंच मी पूर्ण या क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे कोयांची. किती सुंदर अशा प्रकारे उगवलेले आहेत बघू शकताय. इथं आहे सोयाबीनचं क्षेत्र आहे. थोडं पातळ पेरणी झालेली आहे सोयाबीनची, पण काय हरकत नाही. पातळ असलं तरी त्याला भरपूर असे शेंगा लागतात. हे केडीएस व्हरायटीचं सोयाबीन आहे. 1 महिन्याचं होईल आता काही दिवसांनी. सोयाबीन पेरल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये खुणा घेऊन अशा काट्या रोवल्या, अशा प्रकारच्या काट्या रोवल्या. आणि काट्या रोवून मग त्या खुणावरती 4 कोया, ज्या आपल्या गावरान आंब्याच्या कोया असतात, त्या 4 कोया आपण अशा लागवड केलेल्या आहेत. आणि त्या उगवल्या पण आहेत खूप चांगल्या प्रकारे. बघू शकताय सगळीकडं उगवलेल्या आहेत कोया. आणि याच्यावरती आपण आता इन सेतू कलम पद्धतीने हे आपण याच्यावरती कलम करणार आहेत केसर आंब्याचं. इकडे बघू शकता आपला बाग जुना, आणि असाच पुढे आपण बाग वाढवतो. इकडे पुढे ह्या क्षेत्रामध्ये 2-2.5 एकर आपला हा पूर्ण बाग होणार आहे. आणि याच्यासाठी मी गव्हर्मेंटची सबसिडी पण घेणार आहे. त्याची फाईल माझी रेडी आहे. आणि त्याच्यानुसार आपण हे काय करणार आहेत, इन सेतू आंबा कलम करणार आहोत. आणि असे आपण जर आंबे लावले, कोईपासून जर आंबे तयार केले, आपण कोई लागवड करून परत त्याच्यावरती उगवल्यानंतर गावरान आंब्यावरती जर आपण केसर आंब्याचं चांगल्या पद्धतीचं, चांगल्या प्रकारची काडी लावून जर त्याला कलम केला आपण, तर ते झाड कायमस्वरूपी टिकणार आहे. आणि ते झाड रोगाला कमी बळी पडतं, आणि झाडाची लाईफ पण चांगली राहते. आणि रोग प्रतिकारक शक्ती असेल किंवा पाणी जरी त्या झाडांना भेटलं नाही तरी त्याची मुळी एकदम खालपर्यंत जाते पाण्याच्या शोधामध्ये. ह्याच्यामुळं आपण हा प्रयोग केलेला आहे. आणि मला वाटतं की हा चांगल्या प्रकारे सक्सेस होणार आहे. आणि आपण आणखी एक ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर, हे 2-3 कोया आपण जे लावलेले आहेत, 3 काही ठिकाणी 4, ह्या सगळ्या उगवल्यानंतर 3-4चं 1 कलम आपण बांधणार आहोत, जेणेकरून 3-4 झाडांची ताकद एका झाडाला मिळू शकते. याच्यामुळे आपण हा प्रयोग केलेला आहे. आणि तुम्हाला जरी लागवड करायची असेल आंब्याची, तरी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. कारण आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस रोपं घ्यायला जातो त्यावेळेस फसवेगिरी केली जाते, आणि आपल्याला रोग असलेले रोपं दिले जातात, किंवा त्या रोपांना
त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती किंवा त्या रोपांची कुई जे असते, कुईपासून वापरलेले जे रोपं असतात त्याची मुळी एवढी खाली जात नाही जेवढी ह्याची जाते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही पण जर आंबा लागवड करणारा असाल भविष्यात तर अशा पद्धतीने करा. याला खर्चही कमी होतो. हां, एवढं आहे की आपलं 1 वर्ष उत्पन्न महाग राहतं, एवढंच त्याचा ड्रॉबॅक आहे. बाकी चांगल्या पद्धतीने याची वाढ होते आणि कायमस्वरूपी तुम्ही जर भविष्यात विचार केला तर कायमस्वरूपी ते झाड आपलं टिकणार आहे. त्याच्यामुळं मला तर असं वाटतं की अशा पद्धतीने तुम्ही आंबा लागवड केली पाहिजे. खर्च देखील कमी होतो आणि रोपाची लाईफ देखील चांगल्या पद्धतीने राहते. बघू शकता हे आपलं क्षेत्र, तिकडं आपला आंबा बाग आहे, अलीकडच्या साईडला थोडे आंबे जळालेले आहेत आपले, त्याच्यामध्ये नांग्या भरणी करणार आहे मी आता. आणि हा बाग ज्यावेळेस मी लावला त्यावेळेसचे पण सगळे व्हिडिओ मी यूट्यूबला आपल्या चॅनलला काळे भुई या चॅनलला टाकलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. त्याच्यावरती पण भरपूर मी व्हिडिओ बनवले आहेत आणि तो बाग देखील चांगला झालेला आहे. 3 वर्षात अशा पद्धतीचा बाग वाढलेला आहे. छाटणी नुकतीच केलेली आहे त्याची आणि मध्ये आंतरपीक म्हणून मी तूर आणि मूग हे घेतलेलं आहे. आणि हे देखील नारळ बघू शकताय तुम्ही. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नाहीत, तर तुम्ही आज बघू शकताय की असे मी नारळ देखील बांधावरती लागवड केली होती. हे आपले टोटल 50 नारळ आहेत आणि या नारळांना पण देखील बघू शकताय अशा पद्धतीने आता फळधारणा होत आहे. नारळ झाड बघा माझ्या हाताला लागत आहे. हे डॉफ व्हरायटीचं झाड आहे, याच्यावरती पण नारळ लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी एक प्लॅनिंगनुसार शेतामध्ये लागवड केली होती. आता सध्या ऑगस्ट महिना चालू आहे. 3 ऑगस्ट हे 2026 तारीख आहे आज. आणि अशा पद्धतीने हे माझं बागायती क्षेत्र आहे. वरती सोयाबीन आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा. आणि तुमच्या जे आंबा लागवड करणार आहेत मित्र मंडळी किंवा तुम्ही जे स्वतः शेतकरी असाल तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि पुढील पण आपले व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. याच्यावरती कलम कसं बांधायचं आहे काय हे सगळे मी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.